आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची आणि भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही खामगाव ते पंढरपूर विशेष ट्रेन चालवण्यात आली। 21 जुलै 2026 रोजी सुटलेल्या पहिल्या फेरीला भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून यामुळे रेल्वेला तब्बल 5,45,152 रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे। खामगाव ते पंढरपूर 18 डब्यांची पहिली विशेष ट्रेन पंढरपूरसाठी रवाना करण्यात आली आहे। या पहिल्या फेरीत एकूण 1,506 प्रवाशांनी प्रवास केला। स्थानिक भाविकांची सोय व्हावी यासाठी या विशेष रेल्वेची दुसरी फेरी 23 जुलै 2026 रोजी सुटणार आहे। यंदा पेरणीची कामं वेळेवर आटोपल्यामुळे दुसऱ्या फेरीसाठी प्रवाशांची संख्या आणि गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या या विशेष ट्रेन सेवेचा जास्तीत जास्त वारकरी व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनाने आषाढी एकादशी निमित्त खामगावून पंढरपूरला स्पेशल ट्रेन चालवलेली आहे। तर आज जे दिनांक आहे 21/7/2026 त्या दिवशी पहिली स्पेशल ट्रेन चालवण्यात आली आहे। ती सकाळी 11:55ला रवाना करण्यात आली आहे। त्यामध्ये टोटल पॅसेंजर होते 1506, एकूण उत्पन्न होते 5,45,152। दुसरी फेरी 23/7/2026ला आहे। त्यामध्ये अजून पॅसेंजर वाढण्याची शक्यता आहे, कारण यंदा पेरणी वगैरे सर्व सीझन निपटलेले आहे। प्रवाशांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावे ही विनंती।